पहा राजमा आज नाश्त्याला असणार आहे. राजमा चीज म्हटलं तरी चालेल, कारण मी याच्यात आहे ना चीज किसून टाकलेलं आहे आणि थोडंसं ठेवलं आहे वरती टाकण्यासाठी आपलं असंच. तर रेडी आहे, तर बघते कसा लागतोय ते. तर पहा मी ना पहिल्यांदाच ट्राय करते हे चीज. होतं घरात ना काही बरंच चीज, मग सकाळी ऋतूला पण आहे ना डब्यावरती आज राजमास दिला मस्त. आणि आता आलाय पण ऋतू शाळेतून, पण तरी अजून माझा नाश्ता नाही. आज जरा उशीरच झाला, थोडंसं मस्त करून अजून किसलं आहे. आणि मस्त खायचं छान. बघू आता कसं तुम्हाला दाखवते. तर पहा अशी दिसती प्लेट, काहीशी छान आहे ना, मस्त दिसते. किती छान, असं छान दिसलं का मग खाऊशी पण वाटतं आपल्याला, हो की नाही. तर चला माझा नाश्ता रेडी आहे, या तुम्ही पण नाश्ता करायला. सईला थांबा एक मिनिट आपला आता व्हिडिओ कोण काढेल. लगेच सई पण म्हणती मला पण पाहिजे. इकडे बघ, मी दाखवते तुम्हाला खाऊन कसं झालं काय माहिती. चांगलं लागतंय. जरा खारटच झाले, मीठ जास्त पडले ना. तर ना सकाळचा नाश्ता केला राजमा. मी ते काय फक्त आपलं तेलात घरचे मसाले टाकून राजमा चांगला शिजूनच घेतला होता अगोदर कुकरला, आणि मग वरून फक्त चीज हे केलं. आपलं साधा सिंपलच केला होता, कारण आता नाश्त्यालाच करायचा होता. पण छान झालता. पण ते काय झालं, मी ना उकडताना पण आहे ना कुकरमध्ये पहिले थोडं मीठ टाकलेलं, पुन्हा त्याला जरा तडका देताना पण वरून मीठ टाकलं, त्यामुळे थोडंसं जरा खारट झालतं. पण आपण खाऊ शकतो एवढं तर झालं होतं, पण छान झालतं. नक्की तुम्ही पण करून बघा. आणि दुपारच्या जेवणामध्ये करणार होते आज मी पुरणपोळी, कारण आहे ना त्या दिवशीचं परवाच थोडंसं पिठू ते पुरण उरलं होतं ना, मग म्हटलं चला पोळ्या तरी होऊन जातील. आणि तशा पण आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त पोळ्या आवडतात. तर पीठ आहे ना मी सकाळीच मळून ठेवलं होतं आणि आता करायला घेतलं होतं. तर त्या साईडला सार पण लावलेला आहे मी कढईमध्ये, तर तो पण होतोय. कुकरमध्ये भात पण रेडी आहे. आणि आज ना खूप उशिरा जेवण झालं, कारण नाश्ता पण खूप उशिरा झाला. आणि मग मुलं शाळेतून आल्या बराच वेळा आम्ही खेळत बसलो, इकडं तिकडं चाललं होतं जरा, म्हणजे असाच टाइमपास. मग नंतर म्हटलं चला पोळ्या करायला घेऊयात, कारण परत पोळ्यांना मला उशीरच होणार होता. आणि इथं माझा एवढा मोठा पचका झाला ना, म्हणजे बघा आता ना मला वाटलं गॅस चालू आहे, इकडे बघा गॅस बंदच आहे. आणि ते कधी होतं माहितीये का माझ्याकडून, कधी कधी काय होतं, ते खाली आपण जे किचनचं फडकं आहे ना, तो नॅपकिननी अशी टाकते ना खाली, त्याच्या हवेनी ना नेहमी कधी कधी म्हणजे गॅस जातो ना, तर माझ्या लक्षातच नाही आलं. मग मी ते आथरलं वाटतं त्याच्यात, तो गॅस गेला पण, आणि मला वाटलं की गॅस चालूच आहे. तर मग मी इथं पोळी लाटत होते, तर जमत होती बऱ्यापैकी, पण म्हणजे मला मनाला हवी तशी नाही जमत आहे. पण ठीक आहे, खाण्याजोग्या तरी झाल्या होत्या पोळ्या. पण असं झालं की कधी मला पुरणपोळी चांगली जमन, एकदम अशी प्रॉपर मस्त छान. पण एवढं आहे की ना पोळी फुटली नाही. म्हणजे इथं जरी असं ट्रान्सपरंट बघा असं वरती पुरण दिसत जरी असेल ना लाटताना, पण ना असं म्हणजे फुटली नाही वगैरे, असं नाही का आपण म्हणतो कधी कधी टाकली का पूर्ण पुरण वगैरे बाजलं होतं, किंवा खाली लाटताना पण इथून माग माझ्याकडून व्हायचं. पण आज तसं काय होत नव्हतं. म्हणजे लाटत होते मी बरं का पोळी, पण अशी फुटून पुरण असं सेपरेट वगैरे असं काहीही झालं नव्हतं आज. त्यामुळे मला जरा जरा बरं वाटत होतं. म्हटलं चला जरा जरा आपण ट्राय केलं ना तर आपल्याला जमन पण. तर बघा असं मी करत होते. आणि मी खास हा पळपट जो आहे ना तो पुरणपोळीसाठीच घेतलेला आहे, कारण माझ्याकडं तो याचा जर्मरचा आहे ना, तो दुसरा मी रोज बघा त्याच्यावरती नेहमी हे करते, चपात्या वगैरे करते, तो वेगळा आहे. तर मग म्हटलं त्याच्यावर चिटकतं, याच्यावरती चिटकत नाही, म्हणून मग माझ्या आईला मी म्हटलं की मला लाकडी पळपट हवाय. ती परत माझ्यासाठी लाकडी पळपट पण घेऊन आली. तर बघा इथं मग आता मी गॅस लावला होता, माझ्या लक्षातच राहिलं नाही, कारण
गॅस गेलेला होता. असं लक्ष द्यायला पाहिजे, कारण हे ना कधी कधी जरा घातक पण ठरू शकतं. पण असतं माझं बऱ्यापैकी लक्ष. आज थोडस दुर्लक्षच झालं. आणि तवा ना त्या दिवशी एवढ्या पोळ्या झाल्या ना, ते एवढा काळा झालता ना, तर घासता घासता माझं हे झालं. अजून पण एवढा म्हणावाचा निघलेला नाही, डाग आहेत. बरेच जणांना माहित असेल, जास्त पोळ्या जेव्हा आपण करतो ना, तेव्हा तव्याची पूर्ण वाट लागते. तर मग मी नंतर चांगला तवा घासला आणि मला ना असा मस्त व्हाईट व्हाईट असा चिकन तवा बघायला आवडतो. आणि बघा आता मी इथं पण दुसरी पोळी घेतली होती ना करायला, ती सुद्धा साईडने त्याचं पुरण निघत होतं, पण असं पूर्ण असं खूप जास्त किंवा असले असं फुटलेल्या वगैरे असं तर नव्हतं झालं. खाण्याजोग्या झाल्या होत्या. तर काय चुकते माझं काय माहिती लाटताना. मला असं वाटतं की मी जास्त लाटणं जोराने वगैरे फिरवते म्हणून होते का काय काय माहिती. मला तुम्ही नक्की सांगा काय प्रॉब्लेम होत असेल. तर मग सगळा स्वयंपाक वगैरे झाला. चिकू आणि चिकुली दीदी माझ्यासाठी थांबली होती. त्यांना म्हटलं होतं की त्या दिवशी काय झालं, मुलांना बोलवलं होतं ना मी जेवायला, तर ना 2 कुकरचे डबे लावले होते. माझं चुकलं, नुसता सेपरेटच भात लावायला पाहिजे होता कुकरमध्ये. तर मुलांना त्या दिवशी म्हणजे आजच्या पेक्षा सार त्या दिवशी खरंच खूप छान झाला होता. आता आपण म्हणतो देवाचं कोणतं पण कार्य असो, आपण स्वयंपाक केलं छानच होतं. खरंच त्या दिवशी एवढा भारी झाला होता ना सगळा स्वयंपाक. आणि मुलांना तर सार एवढा आवडला ना, तुम्हाला मी नाही का सांगितलं होतं. तर मग काय झालं, पहिले 2 डबे होते ना, म्हणजे एक डबा संपल्यावर मी लगेच दुसरा डबा लावला होता कुकरला. पण मग भात होईपर्यंत जरा उशीर होत होते ना, तर छकुलीला आणि चिकू दादाला अजून सार भात खायचा होता. म्हणजे त्यांनी खाला होता, पण त्यांना अजून खायचा होता, त्यांना आवडला होता तेव्हा. तर मग भात होईपर्यंत ते मुलं काय थांबतात का, म्हणजे त्यांनी पोळी वगैरे खाली भरपूर. मग नंतर त्यांना म्हटलं की आपण परत शनिवारी करूया. तर त्यांच्यासाठी मी आज परत मग सार भात केला. पुरणपोळीचा पण बेत केला आम्ही, म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं तसं काही नाही. तर मग म्हटलं चला, मुलांना म्हटलं चला आपल्या सगळ्यांच्या बरोबर कसं जरा खायला पण बरं वाटतं ना. आणि त्या दिवशीपेक्षा आज एवढा सार चांगला नव्हता झाला, त्या दिवशी चांगला झाला होता. आज जरा ना थोडस फिका झाला होता, म्हणजे चांगला झाला होता पण एवढा असा कसा आपण म्हणतो जरा झणझणीत वगैरे. त्या दिवशी मस्त झाला होता, एवढा तिखट वगैरे होता ना. आणि मग त्यामुळे मुलांना जास्त आवडला. पण आज पण आवडला. चिकू दादा म्हटला भारी झालाय, त्या दिवशीचा पण चांगला होता, आजचा पण चांगला आहे. तर तो चिकूचं कसं आहे, तो कधी अन्नाला नाव नाही ठेवत, काही दे त्याला खायला तो खातो आणि नाव नाही ठेवत. पण मला पण त्या दिवशीचा आवडला होता. आणि पोळ्या ना बऱ्यापैकी झाल्या होत्या, पण मला असं झालं की मला कधी चांगल्या पोळ्या जमतील. आणि मी पण घेतलेला आहे की जेव्हा मला चांगल्या पोळ्या जमतील ना, तेव्हा मी गल्लीतल्या सगळ्या बायांना जेवायला घालणार आहे. हे बऱ्याच जणींना माहिती आहे, म्हणजे मी बायांना पण म्हणते आमच्या इथं की जेव्हा मला छान पोळ्या जमतील ना, तेव्हा मी सगळ्यांना माझ्या हाताने पुरणपोळीचा स्वयंपाक करून जेवायला घालणार आहे. तर त्यामुळं मला शिकायचंय. आणि हो खरं, आणि मला आवडतं बरं का, असं काही कार्यक्रम असला किंवा असं साजरा करायला, सगळ्यांना जेवायला बोलवायला, सगळ्यांना जेवायला घालायला. पण ना माझी खरंच म्हणजे मला आवडतं, पण काय होते एकटी असते ना, कधी कधी खूप गडबड होती. आत्ताच नाही का उद्यापनाला त्या डाळीने माझा किती पोपट केला, म्हणजे मला काही एवढा पटकन अंदाज नाही आला ना. ते डाळ भरपूर अशी त्याच्यात जरा अशी हे झाली होती, जास्त झाली होती. मग त्यामुळे ते 2 पार्ट केले, मग त्यात माझा बराच वेळ गेला होता. असं पण छान झालं, शेवट छान तर सगळं चांगलं. तर इथे छकुली दीदी आणि चिकू दादा मला म्हणत होता की तुझ्या चेहऱ्यावरती पहिल्या लय पुळ्या येत होत्या, आता काय येत नाहीये. तर त्यांना मग मी ते सांगत होते, हा ना इथे इथं पहिले पिंपल्स यायचे. आणि चिकू दादा आणि छकुली दीदी मला म्हणत होती की पहिल्यापेक्षा आता तू छान दिसती, तुझी स्किन चांगली झाली, असं तसं. तर मग मी त्यांना ते सांगत होते, म्हटलं हा मी आता जरा काळजी घेते असं. आणि खरंच माझ्या स्किन मध्ये खूप म्हणजे खूप फरक पडलाय. मला बरेच जण म्हणतात, नाही तर पहिले खरंच खूप खराब होती. पण असं मी तेवढी काळजी पण घेते आणि त्यानुसार आता आहार वगैरे सगळं चालू आहे माझं. तर चला मग छान असं जेवण झालं आणि इथं मुलांची आता मस्ती चालू होती. मला म्हणत होती की आमची शूट घे, तर म्हटलं चला मुलांना नाराज नको करायला. तर कबड्डी कबड्डी चालली त्यांची. कबड्डी 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 असं म्हणायचं असते. बस बस झालं झालं बस 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 बस. कबड्डी 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 प्लेट बाजूला काढा. हा वय मन प्लेट येते. कबड्डी कबड्डी मन. काय ना आधी त्याचं नाव काय? धोनी.
मनाचं तोंडावर जायचं शिका. आउट 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 आउट. ऋतू बाजूला आहे. काढ म्हणती काढ वाटते. तर हे सईने जे घातलंय ना आता स्वेटर ते आपल्या ऋतूचं आहे. हा हा नाही नाही ऋतूचं नाही सईच आहे. सॉरी सईच आहे सईच आहे. हा हा नाही 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 चिकू दादा आणि हा आपला ऋतू दादा कसा मस्त पैकी जर्किंग बेरकिंग घालून पॅक का नाही बाळा. आणि इकडे चिकू दादा आणि हे ना ऋतू छोटा होता ना तेव्हाच आहे पण छान आहे अजून पण एकदम मस्त. त्याच्यात ऊब पण आहे चांगली. ते माझ्या आईने घेतलं होतं ऋतूला. आता सईचं काही लय वापर झाला नाही पण ऋतूने चांगलं वापरलेलं आहे ते. त्याची आय थिंक चेन खराब आहे ना जरा. थांब मी सई क्यूट दिसते एकदम मस्त. याच्यात सेट आहे डायरेक्ट पॅन्ट आणि वरती शर्ट मस्त वाटते असं जॅकेट. थांब इकडे मी काढते. ड्रेस घालून कशी नाचती सई आता. अरे अरे तसं नाही तसं नाही नको बाळा नको 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 सई. तर इथे मुलांची मस्ती चालली खेळ चाललाय. तर त्यांना परत पुरणपोळी खायची होती ऋतूला आणि सईला. तर दोघांना पण पोळ्या वगैरे केल्या खायला दिल्या. मी फक्त सार भातच खाला 6 वाजता. आता काही संध्याकाळचं जेवण नाहीये मला करायचं. तर त्यामुळे चाललंय त्यांचं खेळायचा कार्यक्रम. आणि सईला छान दिसतोय ना नक्की सांगा. हा ड्रेस रुद्राचा आहे आपला छोटा होता तेव्हाचा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.